याविषयी माहिती घेणार आहोत। कोणताही गारमेंट तयार करत असताना व्यक्तीच्या शरीराच्या मापानुसार किंवा शरीराच्या आकारानुसार तो गारमेंट तयार केला जातो आणि तो गारमेंट सुयोग्य पद्धतीने तयार करण्यासाठी आपल्याला शरीरशास्त्राविषयी माहिती असणे आवश्यक आहे। म्हणजेच काय तर व्यक्तीच्या शरीराचा आकार कसा असतो त्याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये भागांमध्ये कशा पद्धतीने संबंध येतात, कशा प्रकारे त्याच्या मापा घेतली जातात, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला शरीरशास्त्राविषयी माहिती असणे आवश्यक आहे। आता शरीरशास्त्राविषयी माहिती घेत असताना पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे 8 समान भाग केले जातात आणि त्याचा जो एक भाग तयार होतो त्याला आपण हेड असे म्हणतो। तो जो हेड हा जो भाग आहे असे 8 हेड तिथे किंवा 8 डिव्हिजन तिथे तयार होतात, म्हणून त्याला 8 लाईन डिव्हिजन असे देखील म्हटले जाते। ते पुढील प्रमाणे आहे। तर पहिला जो भाग आहे 8 हेड थिअरी म्हणजे 8 भाग 8 1 2 3 4 5 असे एकूण 8 भाग या ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीचे केले जातात। त्यातला पहिला जो भाग आहे डोक्यापासून हनवटीपर्यंत किंवा नेप ऑफ नेक पर्यंत मानेच्या जे हाड असतं तिथपर्यंत ती उंची घेतली जाते। नंतर हनुवटीपासून छातीच्या फुगीर भागापर्यंत, त्यानंतर छातीच्या फुगीर भागापासून कमरेपर्यंत, कमरेपासून सीट किंवा हिप पर्यंत, हिप पासून मांडीच्या मध्यभागापर्यंत आणि मांडीपासून गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून पोटरीपर्यंत आणि पोटरीपासून पायाच्या तळव्यापर्यंत असे हे समान 8 भाग केले जातात आणि या भागांवरनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने शरीराची मापे घेऊ शकतो आणि आपल्या कोणत्या भागामध्ये कोणते माप घेतले जाते हेही लक्षात येते। जसे चेस्ट या दुसऱ्या भागाच्या मध्यावर बरोबर चेस्टचे माप घेतले जाते, वेस्ट लाईनचे माप या ठिकाणी घेतले जाते, सीटचे माप या ठिकाणी घेतले जाते, गुडघ्याचे माप किंवा गुडघा उंची इथपर्यंत घेतली जाते। अशी आपल्याला यानुसार शरीराची मापे घेता येतात। ऍक्च्युली पाहिलं तर 8 हेड थिअरीमध्ये प्रत्यक्षात 7.5 हेड इतका भाग असतो, कारण पायाचा जो तळवा आहे तो खाली टेकलेला असतो आणि अशा प्रकारे ऍक्च्युली 7.5 हेड तिथे असतात आणि आपण घेताना ते 8 घेतो, माप व्यवस्थित लक्षात यावी किंवा हिशोबाला सोपे जावे म्हणून। आता ज्या वेळेस एखादी पूर्ण वाढ झालेली व्यक्ती आहे त्याची जी उंची आहे, लांबी किंवा उंची आपण म्हणतो ती उंची आहे ती दोन्ही हात सरळ केल्यानंतर म्हणजे आडवे केल्यानंतर मधल्या बोटाच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या टोकापासून डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या टोकापर्यंत जे अंतर येते ते त्या उंची किंवा लांबी इतके असते। याला आपण नॉर्मल बॉडी किंवा नॉर्मल बॉडी असे म्हणतो। आता या नॉर्मल बॉडीमध्ये काय असते तर हाताचा मध्य हा बरोबर कोपऱ्याच्या भागावर येतो। बॅक विड्थ जी आहे छातीचा 5वा भाग 1/5 भाग असते, तर शोल्डरचे माप हे छातीच्या निम्मे असते। त्यानंतर एल्बोची लाईन जिथे पडते त्या ठिकाणी वेस्ट लाईन असते। अशा प्रकारे मापे घेण्याचे पॉइंट्स तिथे तयार होतात। त्यानंतर आहे कॅल्क्युलेटिंग म्हणजे छातीच्या मापावरून, छातीचे जे आपण माप घेतो त्या मापावरून शरीराची इतर मापे कशा पद्धतीने काढली जातात। त्यामध्ये 2 मापे आहेत, ते पुरुषांची मापे आणि स्त्रियांची मापे। आता इथे कसले माप पाहिजे आहे आपल्याला तर वेस्टचे। जर आपल्याला छातीचे माप माहिती असेल तर त्यावरून आपण वेस्टचे माप काढू शकतो। जेंट्सच्या याच्यामध्ये चेस्टचे मापामधनं 4 ते 5 इंच वजा केल्यानंतर आपल्याला वेस्टचे माप मिळते, तर वुमन्स मध्ये चेस्टच्या मापातनं 5 ते 7 इंच वजा केले तर आपल्याला वेस्टचे माप मिळते। त्याचप्रमाणे हिपचे माप मेनमध्ये चेस्टच्या मापामध्ये जर आपण 1 किंवा 2 इंच मिळवले तर आपल्याला हिपचे माप मिळते। लेडीजच्या चेस्टमध्ये जर आपण 2 ते 4 इंच मिळवले तर आपल्याला हिपचे माप मिळते। त्याच पद्धतीने शोल्डर अर्धे शोल्डर हे 1/4 चेस्टचं माप असतं किंवा फुल शोल्डर हे छातीचा दुसरा भाग असतं। तर लेडीज गारमेंटमध्ये 1/6 चेस्टचा त्याच्यात
1 ते 2 इंच मिळवले जातात तेव्हा शोल्डरचे माप येते. त्यानंतर आर्म साइड डेप्थ म्हणजे मुंडाखोलीचा जो खोली आहे मुंडाखोली ती छातीचा 8वा भाग प्लस म्हणजे जेंट्समध्ये छातीचा 8वा भाग प्लस 1 इंच येते. तर लेडीजमध्ये छातीचा 8वा भाग प्लस 2 ते 2.5 इंच इतकी घेतली जाते. आणि नेकलाईन घेताना जेंट्स गार्मेंटमध्ये चेस्टचा 1/3 प्लस 2 ते 3 इंच इतके माप घेतले जाते. तर लेडीज गार्मेंटमध्ये चेस्टचा 1/3 प्लस 2 ते 2.5 इंच इतके माप घेतले जाते. म्हणजे आपल्याकडे जर कुठल्याही छातीचे माप असेल तर त्यावरून आपण त्या व्यक्तीच्या शरीराच्या इतर भागांची मापे काढू शकतो. त्यानंतर माणसांच्या शरीराच्या मानाने स्त्रियांच्या शरीरात मध्ये काय म्हणजे दोघांच्या शरीरामध्ये काय तफावत आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर स्त्रियांची बॉडीची हाईट आहे ती थोडीशी जास्त असते, त्यानंतर कमी असते आणि शोल्डरचे मापही कमी असते. म्हणजे शोल्डर हे अरुंद असते. त्या मानाने पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या सीटचे माप हे जास्त असते. स्त्रियांचे इतर अवयव जे आहेत ते नाजूक असतात. शरीराचे म्हणजे धडाचा जो भाग आहे हात आणि पाय सोडले तर धडाचा भाग हा पुरुषांपेक्षा थोडा मोठा असतो आणि स्त्रियांचे शरीर हे सॉफ्ट असते. अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील फरक आपण इथे पाहिजे.